नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, फायनली आता जयंत कानिटकरचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार. तर एकीकडे जानू मात्र भर लग्नामध्ये जयंतच्या कानाखाली मारणार. तर विश्वा आणि जानूचं लग्न होईल का, तर पाहूया त्याला संपूर्ण अपडेट. तर मित्रांनो, आता जयंत कानिटकरचा पर्दाफाश करण्यासाठी चक्क आपल्या विश्वाने सगळ्यात जबरदस्त युक्ती वापरलेली असते, ते म्हणजे जयंतच्याच मित्राला तो घेऊन आलेला असतो. पण तुम्ही पाहिलंच असेल की तरी पण मात्र हा जयंत एवढा शातीर असतो ना, की तो ठरवतो की त्याच्या मित्राने जर सगळ्यांना सत्य सांगितलं ना, तर याला देखील मारायला आपण मागे पुढे पाहायचं नाही. तर खरं तर पाहायला गेलं तर या जयंतची नखरे प्रमाणापेक्षा जरा जास्तच वाढत चाललेले आहेत. आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास या बिचाऱ्यांबद्दल तर काय बोलू, काय समजतच नाही. आतापर्यंत यांच्यावरती एवढं बोललोय ना की बोलायलाच नको. तर मित्रांनो, ह्या दोघांच्या डोळ्यांवरती अशी काय पट्टी बांधली की त्यांना त्या जयंत बावर कसला विश्वास बसला की सांगायलाच येत नाही. कारण की कोणी जर त्या जयंत बाबत येऊन काही जरी वाईट जरी सांगितलं ना, तरी ह्या लोकांना मात्र ते खरंच वाटतंय. त्यांना असं वाटतंय की जयंत असा करू शकत नाही, जयंतराव असं कधी वागूच शकत नाही, आणि जयंतराव असे, जयंतराव तसे. अरे जयंतराव मुळात आहे कसा हे यांना अजूनपर्यंत कसं काय कळणार. कारण की तुम्ही पाहायला गेलं ना, ही लक्ष्मी नाही त्यावेळेस आपल्या बिचाऱ्या संतोषला, तुम्हाला माहितीच की किती बोलते, लिमिट नाहीये. पण त्याच प्रकारे जर ह्या जयंत बाबत थोडी शहानिशा करून पाहिली तर काय हरकत आहे. तुम्ही पाहिलंच असेल की आतापर्यंत बिचाऱ्या विश्वाने कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की जयंत कानिटकर चांगला माणूस नाहीये. कारण की पण मात्र आपल्या बिचाऱ्या विश्वाचं सत्य कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं. कारण की लक्ष्मी, श्रीनिवास या सगळ्यांच्या डोळ्यावरती ज्या प्रकारे जयंत कानिटकर नावाची पट्टी बांधली ना, त्याच प्रकारे मात्र ह्या जानूच्या डोळ्यावरती देखील बांधलेली असते. कारण की बिचाऱ्या विश्वाने स्वतःची आई देखील गमवली, पण ह्या जानूला त्याची काडीची अक्कल नाही. आणि ह्या जानूला तर आपल्या बिचाऱ्या विश्वाने किती मोठ्या संकटातून वाचवले हे तुम्हाला माहितीच आहे. त्याने स्वतःची ठरलेली एंगेजमेंट ती देखील मोडली फक्त आणि फक्त या जानूमुळे. कारण की ही जर जानू त्या इनामदारांच्या घरी, म्हणजेच तुम्ही पाहिलेच की आपल्या जर विश्वाच्या घरी गेलीच नसती, तर बिचाऱ्या विश्वाची एंगेजमेंट आजपर्यंत मोडली नसती आणि त्याची आई देखील अजून जिवंत असते. पण हे सगळं झालं कोणामुळे, फक्त आणि फक्त या जानूमुळे. तर पाहायला गेलं तर ही दळवींची लोक ना प्रॉपर तुम्ही पाहायला गेलं तर फक्त वापर करून घेत आहे. तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये तर काय चाललंय तुम्हाला माहितीच आहे की त्यांचे स्वतःचं बाळ आता येत आहे, पण ते बाळ आता सुखाने तर येऊनच देत नाहीत ती लोक. कारण की ती निलांबरी तर कोणत्या थराला जाते हिला पाहून तर डोक्यात रागच जायला लागलाय. कारण की त्या निलांबरीचं कॅरेक्टर असं मग दाखवलेलं आहे की सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल ती निलांबरी शब्द पण बोलत नव्हती आणि तोंडातून शब्द पण काढत नव्हती. पण ही निलांबरी आता स्वतः त्या सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणजेच त्या आजीला आपल्या तालावर नाचवत आहेत वाईच कमी. कारण की तिच्या प्लॅनिंगमध्ये आपल्या आजीला तिने असं फसवलंय की बिचारी आपली आजी आता करू पण काही शकत नाही. त्याच्यामुळे बिचारी खूप बेकारवाणी आजी फसलेली आहे. तर दुसरीकडे आता सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये अजून एक सगळ्यात मोठी व्यक्ती ती म्हणजे आनंदी. तर खूप लोकांच्या मला अशा कमेंट येतात की त्या आनंदीला कायमचं काढून टाका, त्या आनंदीचा चॅप्टर नावाचा क्लोजच करून टाका. तर आता पाहायला गेलं तर मित्रांनो, खरंच त्या आनंदीने तिच्या वडिलांकडे जाणं गरजेचं होतं. पण आता सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये बाळ येणार हे पाहून मात्र तर त्या आनंदीला देखील त्रास व्हायला लागलाय. तर आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, तर या ठिकाणी जर आनंदी नावाचा चॅप्टर क्लोज झाला तर तुम्हाला कसं वाटेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आनंदीमुळे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये संकटापाठीमागून संकट येतच आहेत, संकट कमी झालेली नाहीत. तर फायनली आता जानू आणि तुम्हाला माहितीच आहे की जयंतच्या लग्नाची पूर्णपणे तयारी झालेली असते आणि फायनली आज लग्न होणारच असतं. तर तुम्ही पुढे पाहाल की आता ज्या प्रकारे त्यांचं लग्न होतं ना, हे पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात एकच गोष्ट येईल. कारण की बिचारा विश्वा लग्न होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सगळे प्रयत्न करत असतो. कारण की त्याला वाटतं की जानूला आत्ता नाही, थोड्या वेळाने कळेल, थोड्या वेळाने नाही, काही तासानंतर कळेल. तर विश्वाने काहीच सोडलेलं नसतं की जानूला कळणार नाही, असं सगळ्या गोष्टी करून बसलेला असतो विश्वा. पण ही जानू विश्वास ठेवेल तेव्हा ना. कारण की तिचं पहिलं म्हणणं तर हे असतं की तिने अजूनपर्यंत जयंत कानिटकरवरती तिचं जीवापाड प्रेम असतं. कारण की तिला वाटतं की असा व्यक्तीच तिला तिच्या आयुष्यात भेटणार नाही परत. तर बिचारा विश्वाला माहित असतं की जयंत कानिटकर नेमका कसा आहे, पण मात्र त्याचं कोण ऐकून घ्यायला तयारच नसतं. तर कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट घेऊन कोण येतो, हा संतोष. कारण की तुम्ही पाहिलेच असेल की या संतोषला फक्त आणि फक्त पैशाशी घेणं देणं असतं. त्याच्यामुळे संतोष ठरवतो की काही जरी झालं तर मला पैसा भेटला तर त्याच्यानंतर मी कशाला कोणाला काय सांगू, कारण की मला फक्त पैसा पाहिजे. आणि ह्या संतोषच्या डोक्यात हाच प्लॅनिंग असतो की जयंतचा पर्दाफाश मी बरोबर लग्नाच्या मुहूर्तावरती करतो. कारण की जयंतला लग्नाच्या मुहूर्तावरती सांगतो की मला तू एवढे एवढे पैसे दे, नाहीतर मी सगळ्यांना सत्य सांगून टाकेल की तूच त्या विश्वाच्या आईला मारलेला आहेस ते. पण आता हे सगळं सत्य सांगणार संतोष म्हणल्यावर जयंत तर अजूनच जास्त घाबरलेला असतो. कारण की जयंतला माहित असतं की विश्वा या ठिकाणी आलाय म्हणजे विश्वा माझं लग्न मोडायसाठी 100% आलेला आहे. कारण की विश्वाला काही जरी झालं तरी विश्वाला एकच गोष्ट हवी असते. पण बिचारा विश्वा मात्र आता जानू आणि जयंतचं लग्न होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतो की जानूला सत्य समजावं म्हणून. कारण की तो लक्ष्मी, श्रीनिवास यांना तर सांगून सांगून दमलेला असतो, पण बिचारा त्याच्यावरती विश्वास तरी कोण ठेवणार. कारण की त्या सगळ्यांना असं वाटतं की विश्वा हे सगळं करतोय कशासाठी माहिती का, कारण की त्याचं त्या जानू
विश्वावरती प्रेम आहे म्हणून. तर खरं पाहायला गेलं ना मित्रांनो, तर खरंच विश्वासारखं प्रेम करणारी व्यक्ती कोणाला भेटूच शकत नाही. कारण की त्या जयंतने किती जरी प्रयत्न केला ना तरी तो विश्वासारखा कधी बनूच शकत नाही. पण जयंतच्या डोक्यात एकच आयडिया असते, कारण की त्याने आतापर्यंत खूप साऱ्या लोकांचे खून देखील केलेले तुम्ही पाहिलंच आणि बऱ्याच लोकांना त्यांनी मारण्याचा पर्यंत प्रयत्न केलेला आहे. पण ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत जयंतचं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांना जयंतने डायरेक्ट मारूनच टाकलेला आहे. म्हणजेच तुम्ही पाहिलं गेलं तर विश्वाची आई, आपले पाहिले तर गेलं तर जानूची आजी, ह्या सगळ्यांना त्यांनी मारण्याचाच प्रयत्न केला. तर विश्वाच्या आईला तर संपवूनच टाकलं. तर आता त्याला फायनली एकच गोष्ट माहीत असते की आता माझं लग्न पार पडलं की त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिला काटा काढेल, तर तो म्हणजे मात्र ह्या विश्वाचा काटा. का काढायचा असतो? कारण की त्याला माहित असतं की जर माझ्या आणि जानूच्या संसारामध्ये ढवळाढवळ करणारा एकमेव म्हणजे हाच व्यक्ती आहे. तर मित्रांनो कहाणीमध्ये आता येतो प्लॉट ट्विस्ट. कारण की मित्रांनो जानू आणि जयंतचं लग्न तर पार पडतं, पण त्याच वेळेस मात्र जानूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना सगळ्यात मोठा ट्विस्ट असा येतो की जानूला चक्कर येते आणि तिला तिचा भूतकाळ आठवायला सुरुवात होते. तर दुसरीकडे मात्र आता जयंतला ह्या गोष्टीचं टेन्शन असतं की जानूने जर सगळं काही जानूला सत्य समजलं तर जानू जर त्या विश्वाकडे गेली तर मी परत हारेल आणि त्याला ती हार सहन होणार नसते. त्याच्यामुळे जयंत म्हणतो की मला लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे की जानूला काही भूतकाळच आठवला नाही पाहिजे म्हणून. तर दुसरीकडे बिचारा विश्वाला वाटत असतं की काही जरी झालं तरी शेवटच्या क्षणापर्यंत तो जानूला जयंतच्या तावडीतून वाचवणारच आणि त्या हरामखोराचा चेहरा त्याला सगळ्यांसमोर आणायचा असतो. तर मित्रांनो फायनली आता कहाणीमध्ये ट्विस्ट असा येतो की ज्यावेळेस मात्र जयंत आणि जानूचं लग्न पार पडतं त्यावेळेस मात्र आपल्या विश्वाला सगळ्यात भयानक पुरावा सापडतो, तो म्हणजे संतोषकडून. संतोष डायरेक्ट विश्वाला सत्य सांगून टाकतो, पण त्याच्या बदल्यामध्ये तो त्याच्याकडून खूप सारे पैसे घेतो. पण ह्या संतोषला पण तुम्ही पाहिलंच असेल की पैशाची लालच एवढा असतो की तो मात्र स्वतःच्या बहिणीला वाचवायचं सोडून देतो, पण त्याला पैसा भेटेल या गोष्टीकडे त्याचं जास्त लक्ष असतं. आणि हे सगळं करतानाच मात्र संतोष खूप बेकार फसतो. आणि संतोष फसलेलं पाहून मात्र मित्रांनो सगळ्यात बेकार संतोष असा फसतो, कारण की संतोष आता जयंतच्या डोळ्यावरती देखील आलेला असतो आणि जयंत देखील संतोषला मारण्याच्या प्लॅनिंगमध्येच असतो. आणि विश्वाला ज्यावेळेस मात्र हे सत्य समजतं की त्याच्या आईचा मृत्यू कसा झाला त्यावेळेस मात्र विश्वाच्या डोळ्यातून पाण्याच्या धाराच येतात. कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवास आणि सोबतच त्यांची ती मुलगी जानू त्यांच्यामुळे बिचारा विश्वाची आई गेलेली असते आणि त्यांचा तो लाडाचा जावई तो जयंत कानिटकर. तर मला सांगा मित्रांनो या सगळ्यामध्ये बिचारा विश्वाला काय भेटलं? ना जानू भेटली, ना तो जयंत कानिटकर हरामखोराचा खरा चेहरा तर आला आणि त्याला योग्य ती शिक्षा देखील विश्वामुळेच घडते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपली लक्ष्मी आपल्या विश्वाची माफी मागते, कारण की तिला असं वाटतं की तिने आता सगळ्यात मोठी चूक केली होती की विश्वावरती विश्वास ठेवला नाही ते. पण विश्वाची आई जिवंत होती त्यावेळेस मात्र या लक्ष्मीला स्वतःला सांगायला गेली ते की हा जयंत चांगला नाहीये. पण त्यावेळेस मात्र लक्ष्मी पण तिच्यावरती भडकली होती आणि म्हणली होती की मी सगळ्यांबाबतीत ऐकून घेईल पण जयंतरावांबाबतीत काहीच ऐकून घेणार नाही. तर मित्रांनो आता कसं झालं ना तुम्ही पाहिलंच. आता ज्यावेळेस सत्य समजतं त्यावेळेस मात्र लक्ष्मीला तिच्या स्वतःची चूक कळायला लागते. आणि लक्ष्मीला एकदा स्वतःची चूक कळाल्याच्या नंतर तिला असं वाटतं की मी आता सगळ्यात मोठी चूक करून बसली, त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मी आता लवकरात लवकर विश्वाची माफी मागते आणि विश्वाला माफ करून टाकते. तर मित्रांनो आता सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला असेल की विश्वाचं आणि जानूचं लग्न होईल का? तर हो मित्रांनो त्या दोघांचं लग्न होणार आहे. त्यांची लव्ह स्टोरी तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. पण त्याच्या अगोदर ह्या जयंतला नेमकी कोणती शिक्षा झाली पाहिजे हे तुम्हीच सांगायला विसरू नका. पण याचा पर्दाफाश पण तुम्हाला पुढे होताना पाहायलाच भेटेल. तर व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये येतो, पण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या दुपारी 2 वाजता भेटूया परत पुढच्या अपडेटमध्ये. आणि या व्हिडिओला जाता जाता हाईप करायला विसरू नका.